नमस्कार. उन्हाळा म्हटलं की आपण वेगवेगळे साठवणीचे पदार्थ हे बनवतच असतो. त्याचबरोबर बाजारात कैरीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. म्हणून मग आपण छान असे वेगवेगळे कैरीचे पदार्थसुद्धा बनवत असतो. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट रसाळ असा कैरीचा गुळांबा. या अगोदर मी तुमच्याबरोबर साखर आंब्याची रेसिपी शेअर केली होती आणि त्याला तुम्ही छान असा प्रतिसादसुद्धा दिला. म्हणून म्हटलं चला आता आपण गूळ वापरून कैरीचा गुळांबा कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला कैरी ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, कारण की कैरीला चिक वगैरे लागलेला असतो. आता इथे तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे, कारण की ही कैरी जी आहे तर ती कमी आंबट असते. इतर ज्या कैऱ्या आहेत तर ते जास्त आंबट असतात. मग अशा वेळेस गूळ जास्त लागू शकतो किंवा या कैरीचा जो गुळांबा आहे तो तयार झाल्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात तो आंबट लागू शकतो. म्हणून शक्यतो तोतापुरी कैरीचाच वापर करायचा आहे. कैरी ही स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहे. आता आपल्याला जर गुळांबा अगदी वर्षभर टिकवायचा असेल ना, तर आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्याला इथे कुठेही पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. त्यासाठी प्रत्येक भांडी वापरताना सुद्धा ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. आता कैरी किसून घ्यायची आहे. तर कैरी आपल्याला किसणीच्या जाड बाजूने जाडसर अशी किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जाड अशी कैरी ही किसून घ्यायची आहे, कारण की गुळांबा शिजवताना ह्या कैरीचा गाळ होता कामा नये. आणि त्याचबरोबर अशी ही जाडसर कैरीचा गुळांबा खायलासुद्धा खूप छान लागतो. अशा पद्धतीने मी दोन्हीसुद्धा कैऱ्या ह्या किसून घेणार आहे. आता इथे मी तुम्हाला कैरीचे वजनी प्रमाण सांगितले नाही, कारण की यामधली जी कोय आहे तर ती बाजूला आपण काढतो, त्यामुळे ह्या कैरीचे वजन थोडेफार कमी होते. त्यामुळे शक्यतो मी इथे भांड्याचा वापर करूनच तुम्हाला याचे प्रमाण सांगणार आहे. आता किसलेली जी कैरी आहे तर एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची आहे. तुम्ही कपाने, वाटेने किंवा अशा या भांड्याने सुद्धा मोजून घेऊ शकता. तर 1.5 भांडं अशी ही कैरी आहे. कैरी मोजताना भांड्यामध्ये आपल्याला ती दाबून भरायची आहे. आता 1.5 भांडे कैरीसाठी इथे बारीक चिरून घेतलेला गूळसुद्धा आपल्याला 1.5 भांडं एवढंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने अगदी बारीक आपल्याला गूळ हा चिरून घ्यायचा आहे आणि शक्यतो आपल्याला हलकासा तांबूस रंगाचा गूळ इथे वापरायचा आहे, म्हणजे तयार होणाऱ्या गुळांब्याला रंगसुद्धा छान येईल. आता गूळ आणि कैरी व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे. जर वेळ असेल तर तुम्ही अगदी तास 2 तासासाठी असेच हे ठेवून देऊ शकता. पण मी इथे लगेचच याचा गुळांबा तयार करायला घेत आहे. जर तुम्ही अशी ही कैरी आणि गूळ 2 तास असे बाजूला ठेवले तर आपोआपच गूळ हा विरघळला जाईल आणि त्याला छान असे पाणी सुटेल. पण जर वेळ नसेल तर लगेचच तुम्ही गुळांबा करू शकता, जसं का मी इथे तुम्हाला बनवून दाखवत आहे. आता यामधला जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि हे मिश्रण पातळ झालेले आहे. पण इथे तुम्ही कैरी बघू शकता. कैरीचा रंग जो आहे तो पांढरट इथे दिसतो आहे. आता सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला कैरीचा रंग हा पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे आणि यामधले जे गुळाचे पाणी आहे तर ते सुद्धा आपल्याला आटवून घ्यायचे आहे. आता हा गुळांबा कितपत शिजवायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला अशा वेळेस गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि त्यामध्येच अशा पद्धतीने अधूनमधून हलवून हा गुळांबा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत कैरीचा किस पूर्णपणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपण हा गुळांबा शिजवणार आहोत. त्यासाठीच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही तर मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे छान असा गुळांबा जो आहे म्हणजेच कैरी जी आहे तर ती या गुळामध्ये शिजली जाईल. अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकतात की याचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आणि यातली जी कैरी आहे तीसुद्धा ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झालेली आहे. हा गुळांबा करताना आपण कुठेही तेलाचा, तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा गुळांबा बनवत आहोत. आणि या पद्धतीने जर बनवला गुळांबा तर वर्षभर हा गुळांबा सहज टिकतो. आता हे मिश्रण घट्ट झालेले आहे तर त्यामध्येच मी 1 चमचा एवढी वेलची पावडर घातलेली आहे. गुळांबा तयार झाला का नाही त्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे कैरीचा किस ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि दुसरे म्हणजे मिश्रण घट्ट व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा आता आपण पाक चेक करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता चमच्यावर आपण जो पाक घेतला आहे तर त्याचा जो शेवटचा थेंब आहे तर तो अशा पद्धतीने तारेसारखं तुटून खाली पडायला हवा इथपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा गुळाचा पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. यापेक्षा आपल्याला आता गुळांबा जास्त शिजवायचा नाही, नाहीतर मग गुळांबा थंड झाल्यानंतर तो कडक आणि चिकट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. आता गुळांब्याची चव अजून वाढावी यासाठी यामध्ये मी 2 लवंगा घातलेल्या आहे
आणि छोटासा असा एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. गुळांबा पूर्णपणे तयार झाल्यानंतरच आपल्याला सर्वात शेवटी लवंग आणि दालचिनी घालून घ्यायची आहे. त्यामुळे गुळांब्याचा स्वाद हा अजूनच जास्त वाढतो. आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हा गुळांबा पूर्णपणे थंड करून घेणार आहे. गुळांबा थंड होण्यासाठी यावर आपल्याला जाळीचे झाकण ठेवायचे आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ताठ झाकून ठेवायचे आहे. आता हा गुळांबा जो आहे तो मी रात्रभरासाठी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात गुळांबा अजिबात चिकट किंवा कडक असा झालेला नाही. अगदी छान असा गुळांबा रसाळ इथे दिसतो आहे आणि याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. हा गुळांबा बनवायला तुम्ही बघितलेच असेल, अगदी सोपे आहे. फक्त काही काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला यामध्ये अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही किंवा ओलसर भांडीसुद्धा इथे वापरायची नाही. अजून एक महत्त्वाचे म्हणजे गुळांब्याला बुरशी लागते, तर त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुळांबा तयार करताना जो गुळाचा पाक व्यवस्थित शिजला नाही आणि तो जर सैलसर राहिला म्हणजे कच्चा राहिला तर अशा वेळेस गुळांब्याला बुरशी लागू शकते. म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा बनवा वर्षभर टिकणारा रसाळ चविष्ट असा गुळांबा. जगाच रेसिपी चॅनलवर उन्हाळा स्पेशल पदार्थांची सिरीज चालू आहे, ती सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. व्हिडिओ बघा आणि पदार्थ नक्कीच बनवा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यापुढचा कोणता पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जगाच रेसिपीसोबत.